नॅशनल हायवे 353C च्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि कंत्राटदाराची मनमानी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी या भागातील रस्ता बांधकामाचे डायव्हर्जन वाहून गेले असून यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते। मुख्य कंत्राटदार आणि मजूर यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण झाले, त्यामुळे मजूर व पेटी कंत्राटदार आपले साहित्य घेऊन परत जात आहे। या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांनी आणि उपकंत्राटदारांनी व्हिडिओच्या माध्यमातून गंभीर आरोप केलेले आहे। गेल्या 3 महिन्यांपासून मजुरांना कोणताही मोबदला मिळालेला नाही। वारंवार मागणी करूनही कंत्राटदार फोन उचलत नाही किंवा पेमेंट देण्यास टाळाटाळ करत आहे। कंत्राटदार कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय स्वतःच्या मर्जीने हिशोब करत असून पेमेंटमधून कपात करत आहे। कामाच्या बदल्यात पैसे मागितले असता कंत्राटदाराकडून मजुरांना काम करायचे असेल तर करा, नाहीतर निघून जा अशा प्रकारची धमकी देण्यात येते। आजवर कोणत्याही कामाचे बिल सर्टिफाय केलेले नाही, तसेच वर्क ऑर्डरही अद्याप सर्टिफाय करण्यात आलेले नाही। सुमारे 45 मजुरांना सोबत घेऊन हे काम सुरू करण्यात आले होते। मात्र आज कोणतीही शाश्वती किंवा वेळेवर मिळणाऱ्या पगाराच्या अभावामुळे मजूर मेटाकुटीला आलाय। अनेकांचे संसार, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा यामुळे धोक्यात आलाय, असे मजुरांचे म्हणणे आहे। आम्ही आमचा पैसा वसूल करण्यासाठी आता ही साईट सोडून परत जातो। जिथे आम्हाला आमची मेहनतीची कमाई आणि सन्मान मिळत नाही तिथे काम करणे कठीण, असे स्पष्ट मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या प्रकारामुळे येण्याच्या 353C च्या कामाचे भवितव्य आता अंधारीत असून वरिष्ठ प्रशासनाने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे। नमस्कार, हे राष्ट्रीय महामार्ग NH 353C इथं 2 दिवसाआधी पूर्ण डायव्हर्जन वाहून गेलं आणि इथं काम होण्याऐवजी इथं बाकीचे इथं जो पण कंत्राटदार आहे किंवा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे इथं काम होण्याऐवजी इथं सर्व मटेरियल काढत आहे। आपण जाणून घेऊया काय कारण आहे याच्या मागे। संबंधित आपल्या इकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत। कॉन्ट्रॅक्टर हाजी कॉन्ट्रैक्टर जी, क्या दिक्कत है? सर, हरियाणा से आए थे काम करने के लिए। हाँ जी। सितंबर में हमने साइट पे मूव किया था यहाँ पे। हाँ। इनके पीछे वाले स्ट्रक्चर भी कंप्लीट किए। सितंबर से लेके बीच में बहुत खाली भी बैठे। 3-3 महीना ये लोग फ़ोन नहीं उठाते हैं, ना हमारी पेमेंट दे रहे हैं, ना हमारा हिसाब कर रहे हैं। अपनी मर्जी से हिसाब करते हैं, डेबिट मारते हैं और अभी धमकी दे रहे हैं कि काम करना है करो, नहीं करना है तो भाग जाओ। तो हम लोग अपना पैकअप कर रहे हैं, नहीं करना है काम यहाँ पे। ना पैसा मिल रहा है, ना कोई श्योरिटी मिल रही है पैसे की। बिना श्योरिटी, बिना पेमेंट के कब तक काम करेगा आदमी? हमारा भी घर है, परिवार है, बच्चे हैं, इतनी लेबर है, हर रोज़ के खर्चे हैं। कोई सुनने को तैयार ही नहीं है, ना कोई पेमेंट का हिसाब करता है, ना कोई पैसे देता है। कितने दिन सर्वाइव करेगा आदमी? सितंबर में 45 मैन पावर लेकर यहाँ पे मूव किया था, पूरा मटेरियल लेके मूव किया था, लेकिन कोई सुनने वाला ही नहीं है। कंपनी ने आज तक हमारा बिल सर्टिफाई नहीं किया, वर्क ऑर्डर सर्टिफाई नहीं किया, ना कोई सुनने को तैयार है। ऊपर से धमकी देते हैं कि काम भी ऐसे करवा लेते हैं हम लोग को। कल मेरे को धमकी दे रहा है कि हम बिना पैसे के काम करवाना जानते हैं, तो अपने को नहीं करना है काम। में अपना आदमी लगाया है, मटेरियल वगैरह खोल रहे हैं और अपने जा रहे हैं, यहाँ से पैकअप कर रहे हैं। सिरोंच्या रस्त्यावर असे काय वाहनं तुमचे उभे आहे, काय परिस्थिती आहे? इथं रोडची पूर्ण परिस्थिती एकदम खराब आहे। त्याच्यात पूर्ण चिखल मातीनं पूर्ण गाड्या घसरत आहे आणि इथं मोठे मोठे लोड हेवी गाड्या चालल्यामुळे पुन्हा आम्हाला भरपूर त्रास होत आहे आणि इथं प्रवाशाची गैरसोय होत आहे। मोठे मोठे 60 टन 70 टनच्या गाड्या चालू आहे, इथं धान भरलेले। रोड एक तर खराब आहे, त्याच्यामुळे हेवी गाड्या चालल्यामुळे पूर्ण रोडची पूर्ण परिस्थिती खराब झालेली आहे। इथून तर रेपनपल्लीपासून तर आल्लापल्लीपर्यंत जाण्यासाठी जीव हातात मुठीत धरून आम्हाला जावं लागत आहे आणि मोठी कसरत करून आम्ही आपली गाडी घेऊन जात आहोत। SVRT न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।